नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर तुमच्या समस्येचं उत्तर या व्हिडिओतून मिळेल. म्हणजेच हे सगळं युनिवर्सचं प्री प्लॅन असतं. म्हणजेच आपले जे कर्म आपण करतो बघा, एक व्यक्ती आपल्या कर्माचं गाठोडं घेऊन चालतो, तेच तो जगत असतो. पण ही समस्या वेळ येईपर्यंत असते. म्हणजेच एखाद्याला तुम्ही त्रास दिला तर तो तुम्हाला त्रास देईल असं नाही, पण त्याच्यासारखा दुसरं कोणी येईल, तुम्हाला आनंद पण देईल पण परत दुःख देईल. हे सगळं तुमच्या कर्मावरती असतं. मग परत तो निघून जाईल. आता तुम्ही म्हणाल की आम्ही 1 महिना एकत्र होतो किंवा वर्षभर आम्ही बरोबर होतो, आम्ही रिलेशनमध्ये होतो, नंतर तो खूप बदलला किंवा ती खूप बदलली. तुम्ही त्याला बोलण्याचा, कॉल करण्याचा प्रयत्न करता, पण तो बोलायलाही तयार नाही, कॉलही उचलत नाही. मग मग तुमची परिस्थितीच अशी होती की तुम्ही त्याला विसरू शकत नाही. हे तुमच्या पाठीमागच्या कर्मावर, तुम्ही कोणाबरोबर असं केलं असेल तर त्याचा बदला हा असतो. आपण म्हणतो अगोदर तर चांगला आणि आता अचानक कसा बदलला. आता बघा, 2 व्यक्ती असतात, 1 वर्ष एकत्र राहतात, नंतर त्यातला एक जण तो नातं तोडतो, तेव्हा एक जण खूप दुःखी होतो, त्याला विसरू शकत नाही. काही जण तर आत्महत्यापर्यंत जातात. पण तसं करू नका. तुम्ही पुढे निघून जा. तेव्हा असा ज्यावेळी तुमच्यावर ही परिस्थिती येते तेव्हा तुम्ही तिथं असा विचार करा, हे आपल्या कर्माचं फळ होतं, त्यामुळे मला हा त्रास झाला, पण आता तो गेला, आता पुढे चालायला सुरुवात करा. व्यक्तीवरती लक्ष देऊ नका. ते कर्म होतं, त्यामुळे ते आपल्याबरोबर घडलं, ठीक आहे, ते झालं गेलं आणि ते विसरून जा आणि पुढे चालायला सुरुवात करा. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा किंवा लिहून ठेवा की पुढे सगळं ठीक होणार आहे किंवा चांगलं होणार आहे. आता आपण म्हणतो की आपण जर माझ्या लाईफमध्ये हे झालं असतं तर, जर सगळं काही ठीक होणार, बस ते भेटलं पाहिजे मला, पण त्यात कोणीतरी अडथळा करणारं येतं. म्हणजे बघा ना, आपण विचार करतो की माझ्या लाईफमध्ये हे मला भेटलंच पाहिजे किंवा मला हे हवं होतं, पण जेव्हा आपण तसं करायला जातो तेव्हा आपल्या तिथं अडथळा निर्माण करणारे येतात, पण ते काम बिघडून जातं. ते होत नाही. ते असं समजा की ते देवदूत होते, जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हणून पुढे जा. आता तुमच्या आयुष्यात 1, 2, 3 असे कितीही जण येतील किंवा कितीही मुली येऊन जातील, तर तीही गोष्ट असंच आहे. तुम्ही मागच्या जन्मी असं केलं असणार म्हणून ते तुमच्या आयुष्यात असं घडलंय आणि गेलं, त्यानंतर सगळं चांगलं होतं. त्या वेळेपुरतं आपल्याला दुःख देणार, खूप दुःख होणार आणि ते जाणार पण आपल्या कर्मानुसार. आता तुम्ही म्हणाल देव मलाच का त्रास देतो, तर असं नसतं. देव तुम्हाला का त्रास देईल? काही वेळा आपण भविष्य नाही शकत, पण 10-12 वर्षांनी तुमचे दिवस बदलणार हे नक्कीच आहे. आता तुम्ही म्हणाल तुम्हाला काय माहीत प्रेम म्हणजे काय असतं? पण प्रेम काय असतं? असतं तर एक हार्मोन असतं, त्याला आपण प्रेम समजतो, जे लग्नानंतर सगळं नॉर्मल होतं. त्यात तुम्ही वाहू नका. आता तुम्ही ज्या पण स्थितीत असाल तर तिथं सगळं त्यानंतर सगळं चांगलं होणार आहे. तुमच्या लक्षात आलं का कोण कोण तुमच्या जीवनात येतं तर, आणि का येतं? तेवढ्याच वेळात राहून तो निघून जातो किंवा ती निघून जाते. बघा, काही गोष्टींचे नियम असतात. काहींना वाटतं माझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम आहेत. तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल देवाने जन्म का दिला आहे. हे जीवन इतकं सुंदर आहे की तुम्हाला वाटेल 500 वर्ष जगावं, पण आपणच आपल्या जीवनात अडचणी निर्माण करतो आणि कशा करतो तेही मी तुम्हाला सांगते. तर कसे, पहिल्या काळात प्रेम होत होतं, पण आता आपण ते प्रेम शोधतो. म्हणजेच मोबाईलवर एखाद्याचा फोटो बघायचा किंवा इन्स्टाला एखादा फोटो बघायचा आणि तो त्याला छान वाटते किंवा ती छान वाटते, मग त्याला आपण मेसेज करायचा. म्हणजे आपण स्वतःहून, आणि एखाद्या मित्राला आपण विचारतो, अरे आहे का रे कोण तुझी मैत्रीण वगैरे, दे ना सेटिंग लावून. म्हणजे हे काय आहे की आपण स्वतःहून शोधतोय कोण आहे का प्रेम करण्यासाठी. तर आपण प्रॉब्लेम
आपण स्वतःच वाढवतोय, आपल्या अडचणी आपण स्वतःच वाढवतोय. यापेक्षा लग्नानंतर एक्स्ट्रा अफेअर वाढतात. तो आपल्या जीवनात प्रॉब्लेमच क्रिएट करतो. आपल्याला त्याची हिस्ट्री माहीत नसते किंवा त्याची हिस्ट्री माहीत नसते. आपण बोललो, आपलं आयुष्य खराब करतो. ज्या आईवडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, त्यांचा विचार न करता 1-2 महिन्याचे रिलेशन तुटल्यानंतर तुम्ही असा विचार करता की संपलं आयुष्यात, मला मरायचं आहे. ती माझं सर्वस्व होती, ती गेली. आता माझ्या आयुष्यात कोणी नाही आहे, मला मरायचं आहे. हे काय आहे? तुम्ही कोणासाठी मरताय? जर तुम्ही त्यांच्या घरी जाऊन राहा, ज्यांच्यासाठी तुम्ही मरणार आहे, तुम्ही त्यांच्या घरी जाऊन राहा, 1 महिना राहा, 8 दिवस, खूप झाले 8 दिवस. तुम्ही टिकणार नाही त्यांच्या घरात. त्यांच्यासाठी तुम्ही मरताय. तुमच्या आईवडिलांच्या तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत, हे लक्षात ठेवा आणि यशस्वी व्हा. कोणासाठी तुमचं आयुष्य संपवू नका. हे कर्म होतं, ते तेवढ्या वेळापुरतं राहिलं, त्यानंतर ते जातं. तुम्ही पहिलं हे लक्षात घ्या. तुमचं स्वतःचं कोण आहे, ही गोष्ट बारकाईनं बघा. ज्यांनी झाड लावलं त्यांना वाटत असतं की याला फळे चांगलीच लागावीत, त्याच्यामुळे ते थोडं कडूसुद्धा बोलतील, पण तुम्हाला त्याचं वाईट वाटून नाही घ्यायचं. पण तुम्हाला चांगलं काय वाटतं, तर फोनवरती तुम्हाला कोणतरी विचारणार, अरे जेवलीस का, जेवून घे. हे एक क्षणिक तात्पुरतं सुख तुम्हाला चांगलं वाटतं आणि तुम्ही त्याच्यात वाहून जाता. तसं तुम्हाला करायचं नाही. तुम्ही काय बघता, तर ते किती सुंदर दिसते, ते दिसायला किती छान आहे, तुम्ही स्वभाव पाहत नाही. त्यामुळे हे प्रॉब्लेम क्रिएट होतात. बघा, आता तुम्ही एखाद्याबरोबर बोलता, पण तुम्हाला लग्न करायचं नसतं. मग तुम्हीच ही स्वतः मोठी अडचण तुमच्या आयुष्यात निर्माण करता आणि मग तुम्हाला असं वाटतं की जीवन खूप खराब आहे. आता बघा, मी एवढी उदाहरणं दिली आणि ह्या उदाहरणामुळे आपल्या जीवनात खूप अडचणी तयार होतात आणि नंतरच आपल्याला वाटतं की जीवन खूप खराब आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत. जीवन जगताना जे आपण जीवन खराब म्हणतो, त्या आपण अडचणी स्वतःहून निर्माण केलेल्या असतात आणि नंतर आपण स्वतःच म्हणतो की जीवन खूप खराब आहे. जीवनात असे पण खूप लोक आहेत की जे आपल्या बायकोला खूप मानतात, बायकोला तेवढीच व्हॅल्यू देतात आणि बायकासुद्धा नवऱ्याला तेवढीच व्हॅल्यू देतात. भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण, त्यांचं तुम्ही चरित्र वाचा, तुम्हाला जीवनाचे नियम समजतील. रामांचं चरित्र वाचाल तर आईबरोबर कसं वागायचं, वडिलांबरोबर कसं वागायचं, पत्नीबरोबर कसं वागायचं, हे मंत्राबरोबर कसं वागायचं, तर मंत्रा तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. म्हणून प्रभू श्रीरामांच्या चरित्रात आपल्याला ह्या गोष्टी शिकायला मिळतात. म्हणून प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्णांचं यांचं चरित्र वेगळं आहे. ते पृथ्वीवरती त्यांनी जो अवतार धारण केला ते आपल्याला हे शिकवण देण्यासाठीच की तुम्ही मोठ्यांबरोबर किंवा तुमच्या नात्यांबरोबर कसं वागायचं, ते नातं कसं टिकवायचं, त्याचे धडे आपल्याला या चरित्रातून घ्यायला मिळतील. तर तुम्ही भगवान श्रीकृष्णांचं आणि रामाचं चरित्र वाचा, तुम्हाला समजेल, त्याचे जीवनाचे नियम समजतील. तर या देवता आपल्याला हेच सांगण्यासाठी पृथ्वीवर आल्या होत्या की आपण कसं वागलं पाहिजे. तर मित्रांनो, मी कायम इथे एक गोष्ट सांगेन की तुम्ही कोणासाठी स्वतःचं आयुष्य संपवू नका. तुम्हाला पुढे काय करायचे, तुम्हाला आयुष्यात काय बनायचे, याच्याकडे लक्ष द्या आणि हे जे आयुष्यात आपल्या चढउतार घडत आहेत, हे आपल्या कर्माचे फळ आहे असं म्हणा आणि ते तिथंच सोडून द्या आणि पुढचा रस्ता चालायला सुरुवात करा. बघा, जीवन किती सुंदर आहे आणि ते तुम्हाला आणखी जगावंसं वाटेल. तुम्ही स्वतःच कुठले प्रॉब्लेम क्रिएट करू नका. बघा, तुम्हाला जीवन जगण्याचा आनंद दुप्पटच मिळेल.